अर्धसत्य, सत्य आणि असत्याच्या मध्ये अर्धसत्य असतं आणि जे अर्धसत्य असतं ते असत्य असतं. गाव कुर्डू, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. गेल्या जवळपास 10-15 दिवसापासून एक बातमी वृत्तवाहिनी आणि समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंगला आहे. IPS अधिकारी अंजना कृष्णा आणि अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, यांच्यातील संभाषण. ज्या काय बातम्या येतात प्रसारमाध्यमांवर त्यानुसार अजितदादांना टार्गेट केलं जातं आहे परत एकदा, आणि ते अर्धसत्याच्या आधारावर आहे. ज्या प्रसारमाध्यमांनी या बातम्या मोठ्या प्रमाणावर हातात घेतल्या आणि हा विषय हातात घेतला त्यापैकी एकही वाहिनी, वृत्तवाहिनी ही ग्राउंड झिरोवर जाऊन रिपोर्टिंग करून आलेली नाही आहे. तिकडची सत्य परिस्थिती काय आहे याचं कोणीही वास्तव जाणून घेतलेलं नाही. आणि IQ बातम्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर हे एक क्राफ्टेड असं, फॅब्रिकेटेड असं एक षडयंत्र एका लोकनेत्यावर त्याच्या बाबतीत केलं जाते आणि त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. आपण पहिलं तिकडची वास्तव काय आहे, तिकडच्या गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊया. आणि तिकडे जाऊन जे वास्तव जाणून घेतलं आहेत ज्या वृत्तवाहिन्यांनी, त्या स्थानिक वृत्तवाहिन्या आहेत, त्या नॅशनल किंवा राज्यस्तरावरच्या किंवा इलेक्ट्रॉनिक TV आपण बघतो त्या वृत्तवाहिन्या नाही आहेत, त्या खाजगी स्थानिक वृत्तवाहिन्या आहेत. ऐकूया एकदा. असा एक व्हिडिओ आहे माझा, तो ह्याच्यातले चांगले व्हिडिओ कोणीही दाखवलेले नाहीत तुमच्या मीडिया. आता आमचे सगळे व्हिडिओ आहेत, टोटल आहेत, सगळे टोटल व्हिडिओ आहेत, पहिल्यापासून लाईव्ह केलेले आहेत. म्हणजे अजितदादांना फोन लावण्याची वेळ काय आली, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत त्या कागदपत्राच्या. अवैध व्यवसाय कशाला म्हणायचा हा प्रकार अडचणीतला मी सांगतो. अवैध म्हणजे आम्ही ही उचललंय आणि खाजगीत कोणाला तरी विकलंय. लक्षात आलं का? ही उचलतोय आम्ही आणि कुठंतरी खाजगीला विकतोय, त्याला अवैध म्हणायचं. अवैधचा प्रश्नाचं उत्तर अगोदर त्या पोपटानं द्यावं. जो पोपट मिठू बोलतोय की बहिणीवर असं झालं, त्या बहिणीवर, इथं 100,000 बहिणींची रोजची अवस्था अशी आहे, या डोक्यावरती कॅटली घ्यावी लागते, कमरावरती शाळेचा विद्यार्थी घ्यावा लागतोय, हातात दुसरी पिशवी आहे आणि त्या गुडघेत चिखलातून. मग ते तुम्ही बघितलंय. आम्हाला वास्तव ते मीडियाला दाखवायचं होतं खऱ्या अर्थानं. आणि काय झालं, या ठिकाणी रस्त्याची खूप मोठी समस्या पाठीमागील 10 वर्षापासून आहे आणि रस्ता एवढा खराब झाला, रस्त्यावरती खड्डे आहेत आणि पाऊस पडल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी साठलं. मोटरसायकल घेऊन जायला लागलं तर रस्त्यात त्या खड्ड्यात जर ती गाडी गेली तर बरेचसे अपघात आतापर्यंत घडलेले आहेत. मग लोकवर्गणीतून आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने, म्हणजे ह्या दोन्ही संयुक्त विद्यमानाने या रस्त्यावरती मुरुम टाकण्याचं काम सुरू होतं. ग्रामपंचायतीने तसा ठराव केलेला आहे आणि ठराव करून संबंधित विभागाची परवानग्या पण घेतलेल्या आहेत. आणि अशा माध्यमातून हे काम सुरू असताना कुणीतरी खोडसाळपणा करून पोलीस प्रशासनाच्या जे काय नवीन आता IPS अधिकारी आहेत अंजनी कृष्णा, त्यांना माहिती दिली. आता वस्तुस्थिती अशी आहे की हे काम महसूल विभागाचं आहे. महसूल विभागाने या ठिकाणी कारवाईसाठी येणं अपेक्षित होतं किंवा तसं आलं असतं तर ठीक होतं, परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी अगोदर आले आणि या ठिकाणी कृष्ण मॅडम आल्यानंतर त्यांच्या जी काय बॉडीगार्ड ते असताना वर्दीवरती नव्हत्या, ते साध्या कपड्यावरती होत्या, सिव्हिल ड्रेसवरती होत्या. आणि ती इथं आल्यानंतर त्यांच्या बॉडीगार्डने रिव्हॉल्वर काढली, टिपरच्या ड्रायव्हरला ती रिव्हॉल्वर लावली, लोक घाबरून गेली, पळावू लागली. ग्रामीण भाग आहे, लोक शेतकरी वर्ग आहे या ठिकाणी राहणार आहे, म्हणजे त्यांना समजा की नेमकं काय व्हायला लागलं, काय चुकीचं व्हायला लागलं. ग्रामपंचायतीची वर्क ऑर्डर आहे, संबंधित विभागाच्या परवानगी घेतलेल्या असताना देखील असं का. आणि नंतर प्रकरण चिघळू लागलं, ती कारवाईवरती ठाम राहिले. आणि मॅडमचा भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना कागदपत्र जरी दाखवली, आता या ठिकाणी बाबाराजी जगताप, अण्णासाहेब डाणे, बाळासाहेब माळी वगैरे याच ठिकाणी होते उपस्थित. त्यावेळेस त्यांनी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत होते की बाबा आम्ही नियमानुसार काम करतोय आणि नियमानुसार काम करत असताना तुम्ही कारवाई कशासाठी. जर शासनाचा GR असेल, गव्हर्नमेंट रेग्युलेशन असं सांगताय की ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जर एखादं शेततळ असेल तर त्या ठिकाणची माती मुरुम पाणंद रस्त्यासाठी वापरता येतो, असा GR त्यांना दाखवला गेला. GR दाखवून देखील ते कारवाईवरच ठाम राहिले. लवकर त्या डीडीची 12 वाजता रात्री माती केली आली. अशी परिस्थिती असताना तिथं प्रशासन येत नाही वेळेवर. आणि
एक ग्रामपंचायत एक काम करते त्या पिरियडला एक IPS अधिकारी आहेत त्यांचा सन्मान आमच्या युवा म्हणजे मुलांना एक त्यांचं भाग ही आदर्श घेण्यासारखा सत्कार करायचा योग आम्हाला यायला पाहिजे होता आमच्या ग्रामपंचायतीत त्या मॅडमचा. पण मॅडमनं पाक आमचं म्हणजे नको त्या ठिकाणी हात घातला. म्हणजे IPS अधिकारी आहेत त्या नवीन आहेत. मग नवीन जरी असल्या तरी महसूलच्या ह्याला प्रोटेक्शन द्यायला त्यांनी स्वतः येईपर्यंत कुर्डवाडी पोलीस स्टेशन त्यांच्या अंडरखाली येत होतं. कुर्डवाडी पोलीस स्टेशनची फोन 5 मिनिटात एक ना एक पोलीस लेडीज सेट सगळा इथं येऊ शकला असता. त्यांना स्वतःला इथं यायची वेळ कुठल्या पुढाऱ्यानं आणली, कुठल्या कार्यकर्त्यानं आणली, कुठल्या नेत्यानं आणली, त्या माणसाचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे एवढ्या सगळ्या माणसांमध्ये. आणि तुमचा आदेश आहे का नाही, आम्हाला मुरुम टाकायला नको, राहिला आमचा मुरुम, आम्ही चिखलातनं जाऊ, आम्ही त्याचा मार्ग काढू, ते मुख्यमंत्र्यांपाशी आखं गाव घेऊन जाऊन बसू, ती गोष्ट वेगळी आहे. मुरुमाचा आता बाजूला विषय आहे. मुरुम हा आम्हाला नको आहे. आम्हाला आता कायदेशीर प्रोसिजर फक्त एक पाहिजे की रितसर काम चालू होतं. जर तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्ही थोडं अनलिगल असेल तर 100% आमच्यावरती कारवाई होऊ द्या. आम्ही ती गोष्ट मान्य करायला तयार आहोत. पण तुम्हाला तुमचा आदेश आल्याशिवाय मॅडम प्रोटेक्शन तुम्हाला द्यायला आले. मग तहसीलदार रावसाहेबांना तलाठी कुठे आहे, कोण होता ती तलाठी मागाचा, ये पुढे चल, आता बाद झालं तुझं, चल चल ये पुढं. तुला रावसाहेबाचा आदेश आहे का? हो पुढे रावसाहेबाचा आदेश आहे का? शेळवण्याला फोन कर, पुढे रावसाहेबाचा आदेश आहे का बघू, लाव त्या शेळवण्याला फोन. नाही तुमचा खटा खालचा जाऊ द्या नाही तुमची. तर अशा प्रकारे ज्या स्थानिक वृत्तवाहिन्या आहेत, छोट्या वाहिन्या असतात त्यांनी कुर्दू या गावी प्रत्यक्ष जाऊन गावकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि ती समाज माध्यमावर मांडली. एकाही वृत्तवाहिनीने ही बाजू प्रसारमाध्यमाने आपल्या TV चॅनलवर दाखवलेली नाही आहे. फक्त तोच एक व्हिडिओ दाखवत आहेत. अजितदादा पवार आणि अंजना कृष्णा यांच्यामधील संभाषण, आणि त्याच्यावर तुम्ही सगळे चक्र चालवत आहे. फॅब्रिकेटेड एक विषय बनवून एक जाणून बुजून एका लोकनेत्याला बदनाम करण्याचं तुम्ही षडयंत्र असताय. तुम्ही जाऊन कधी तिकडच्या लोकांची पाहणी केली का? लोकांची अवस्था काय, त्या गावचा जो रस्ता आहे त्याची हालत काय, किती खराब आहे. चिखलात माखलेला रस्ता आहे तो. अगोदरच खड्डे होते, पाऊस पडला, चिखल भरला गेला, त्यात दुचाकी चालू शकत नाहीत, सायकल चालू शकत नाहीत. तिकडे लहान विद्यार्थी आहेत, मायभगिनी आहेत. त्या रस्त्यावरनं त्यांना ये जा करताना किती त्रास होतो, चिखल तुडवताना किती त्रास होतो. याची कधी तुम्ही दखल घेतली आहे का? तुम्हाला एका प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याची चिंता आहे, पण त्या शाळेत जाणाऱ्या एक गरीब घरातल्या विद्यार्थिनीची चिंता नाही आहे. ती पण एक महिला आहे. त्या गावातल्या महिलांची तुम्हाला चिंता नाही आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आणि तिकडचे जे स्थानिक गावकरी आहेत त्यांनी लोकवर्गणीतनं हे काम हाती घेतलं. रॉयल्टीचा विषय केव्हा येतो? जेव्हा मुरुम काढून सरकारी परवानगीशिवाय मुरुम काढून तर तो विकला गेला तर रॉयल्टीचा विषय येतो. ग्रामपंचायतीकडे ती परवानगी झाली आणि ग्रामपंचायती त्या ठिकाणी, ग्रामपंचायत जी आहे ती त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहे, तिचा निर्णय आहे तो. तुम्ही त्या ठिकाणी सरपंच कुंताताई अंबादास चोपडे आणि ग्रामसहाय्यक सेवक मोहन पवार यांच्यावर गुन्हे दाखल करताय. आणि गुन्हा दाखल कोण करतोय? त्या ठिकाणचा तलाठी. जमीन कोणाच्या मालकीची आहे? जमीन दादाराव गोरख माने यांच्या मालकीची आहे. त्यांनी परवानगी दिली असेल ना, पण नसेल दिली तर त्यांच्या नावाने तक्रार दाखल व्हायला पाहिजे. हा तुमचा जो तिकडचा तलाठी आहे तो तक्रार कशी दाखल करतो? त्याचा FIR दाखल केलेला आहे का? आणि मग FIR दाखल केल्यानंतर मग त्या ठिकाणी पोलीस पोहोचतात ना कारवाईसाठी. आता विषय हा आहे की हा विषय महसूल खात्याचा आहे, गृह खात्याचा नाही आहे. आणि तिकडे तहसीलदार उभे आहेत. एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय
जे ग्रामस्थ आहेत तिकडचे ते जे प्रश्न उपस्थित करतायत त्यांची उत्तरच देऊ शकत नाहीत ते. वरून मिळतात आता विषय जाऊ द्या ना. जाऊ द्या कसा? एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका लोकनेत्याची बदनामी केल्यानंतर विषय जाऊ दे कसा? आता विषय यायला पाहिजे. तो प्रशिक्षणार्थी IPS आहेत तुम्ही. तुम्हाला एवढं साधं समजायला पाहिजे की तुम्ही जर अशा रेड मारण्यासाठी की धाडी मारण्यासाठी जात असाल तर तुम्हाला संपूर्ण गणवेशात जायला पाहिजे. त्या ठिकाणी तुमच्या नाव आणि तुमचा हुद्दा हा लोकांना समजला पाहिजे. तुम्ही कोण आहात? तुम्ही साध्या वेशामध्ये जाता. तुमच्यापैकी काही पोलीस अधिकारी रिव्हॉल्वरचा भाग दाखवतात तिकडच्या ग्रामस्थांना आणि एकंदरीत तिकडचं वातावरण बघितलं तर ग्रामस्थ फार शांततेने आपली बाजू मांडतात. मग रिव्हॉल्वर काढायची गरज काय? बरं, मुळात विषय हा आहे की जर तुम्ही तहसीलदाराला संरक्षण देण्यासाठी गेले होते तर मग कुर्दुगावाचं पोलीस स्टेशन काय करते? ते फार नजदीक आहे तिकडे आणि तिकडचं पोलीस स्टेशन सहज जाऊ शकतं आणि ही जबाबदारी पोलीस स्थानकाची होती. मग ते पोलीस ठाण्याचे अधिकारी काय करत होते? तुम्हाला जाण्याची वेळ का आली? अशी कोणती गंभीर परिस्थिती उद्भवली? दुसरी गोष्ट, तुम्ही महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहात. तुम्हाला महाराष्ट्र सरकारविषयी काहीच माहीत नाही आहे. कोण मुख्यमंत्री आहेत, कोण उपमुख्यमंत्री आहेत? तुम्हाला मराठीत संभाषण करायला पाहिजे आणि ते अनिवार्य आहे. तुम्ही हिंदीमध्ये बोलताय. दादांनी समजूतदारपणा दाखवला की तुम्ही नवीन अधिकारी आहात, कदाचित तुम्हाला मराठीचं ज्ञान नसेल म्हणून त्यांनी हिंदीचा प्रयोग केला. हा समजूतदारपणा आहे. तुम्ही दादांना बोलू शकला असतं की आता तुमचा आदेश आहे तर मी मान्य करते, मी इकडनं निघून जाते, तुम्ही मला लेखी आदेश द्या लवकरात लवकर, त्याप्रमाणे कारवाई करू आम्ही. लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडलेले असतात. तुम्ही सरकारी नोकर आहात आणि तुमच्या प्रशिक्षणावर किंवा तुमच्या पगारावर लाखो करोडो रुपये आम्ही खर्च करतो. UPSC असेल, MPSC असेल, यामार्फत तुम्ही शिकता त्या इन्स्टिट्यूशनवर आमचा लाखो करोडाचा खर्च आहे. तुम्हाला 6 कडीच्यावरती आम्ही वेतन देतो. यू आर अपॉइंटेड देअर टू प्रोव्हाइड गुड गव्हर्नन्स टू द इंडियन पीपल. त्यांना रिव्हॉल्वरकडून धमक्या देण्यासाठी नाही. आणि अशा प्रकारे जर कुठलं प्रशासन लोकांच्या मागण्या असतील किंवा लोकांवर अन्याय करत असेल, ग्रामस्थांवर अन्याय करत असेल, तिकडे हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यकर्त्यांना आहे आणि तो केला जातो. मग एकाच लोकनेत्याला तुम्ही टार्गेट का करताय? सगळ्यात मोठी गोष्ट ही, जेव्हा घटना घडत होती, संभाषण जेव्हा घडत होतं, मागे बसून कोण हे व्हिडिओ चित्रण करत होतं? तो कोण होता? हा ते व्हायरल कोणी केलं? मग हे सगळं फॅब्रिकेटेड नाही आहे का? हे सगळं ठरवून केलेलं आहे. यासाठी तुमचा वापर कोणी केला हा पण विषय येतो. किंवा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं घडून आणलं. मुळात तुम्हाला तिकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. तिकडे विषय होता लोकांच्या समस्येचा. त्यासाठी तो एक मुरूम काढून ते टाकत होते आणि तिकडे सांगितलं पण लोकांनी, आम्हाला मुरूम पण नको, आम्ही काहीच नको, आम्ही त्या चिखलातच जाऊ. म्हणजे तुम्ही त्यांना दिलासा देऊ शकत नाही, त्यांच्या समस्या दूर करू शकत नाही. ते आपणहून स्वतः लोकवर्गणीतनं आपल्या समस्या दूर करत असतील, त्या ठिकाणी पण तुम्ही अडथळा आणताय. तहसीलदारची भूमिका काय होती तिकडे? त्याला काय चिरीमिरी हवी होती? तहसीलदार तिकडे कशासाठी आहे? लोकांची काळजी घ्यायला. त्याला त्यासाठी अपॉइंट केलं जातं, त्यासाठी त्याला वेतन मिळतं, मासिक वेतन आम्ही देतो. लोकशाहीची संकल्पना काय आहे? जनता या देशाची मालक आहे. राजकारणी जितके पण आहेत ते ट्रस्टी आहेत 5 वर्षाची आणि तुम्ही या ते पगारी नोकर आहात. तुमचं काम आहे लोकांना सेवा देणं. कायद्याच्या परिकक्षेत राहून अजितदादा गेल्या 35 वर्षापासून विधिमंडळात आहेत. इकडे कायदे बनतात आणि त्या कायद्याचं योग्यप्रमाणे तुम्ही जर पालन करत नसाल, अंमलबजावणी करत नसाल तर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. आणि प्रसारमाध्यम म्हणजे काय? लोकशाहीचा चौथा स्तंभ. तुमचा अख्खा स्तंभ आमच्या पायावर उभा आहे. आमचा पाया ढसाळला ना केबल ऑपरेटरचा, तुम्ही गळून पडाल, तुमची किंमत काय नाही. आणि अशा प्रकारे आमचा वापर करून, आमच्या यंत्रणाचा वापर करून तुम्ही राज्यकर्त्यांना जर बदनाम करत असाल तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू. मग जबाबदारीने सांगतोय. शिव केबल सेना या सगळ्या प्रकाराचा जाहीर निषेध करते. अध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतोय, तुमच्यावर मग आम्ही ॲक्शन घ्यायला कमी करणार नाही. तुम्हाला प्रसार माध्यमांचं काम आहे सत्यता, सत्य हे लोकांसमोर आणणं. स्वतः न्यायालय बनू नये आणि स्वतः ती प्रकरणं चालू नयेत तुमच्या न्यायव्यवस्थेत. तुम्ही न्यायालय नाही आहात. कोण खरं कोण खोटं हे ठरवायला आहेत न्यायालय. तुम्ही त्या बातम्या फक्त लोकांसमोर आणा. अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर जाणून बुजून एखाद्या नेत्याला, जो अध्यक्ष आहे एखाद्या पक्षाचा, त्याला बदनाम करण्याचा कट रचला जातोय. हे अर्ध सत्य आहे आणि जे सत्य आहे पूर्ण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि ते दाखवले कोणी? त्या छोट्या छोट्या वाहिन्यांनी. प्रसारमाध्यमांनी काय केलं? प्रिंट मीडियानी काय केलं?
तर IQ बातम्या बसून आपल्या ऑफिसमध्ये बसून त्या टाईप केल्या, त्या शूट केल्या आणि त्या पाठवल्या. तुमच्याकडे एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही घेऊन नाचताय गेली 10 दिवस. मी 3 व्हिडिओ पाठवलेत जे खरे आहेत, ते बघा. आणि मुख्यमंत्री साहेब महोदयांना, आदरणीय मुख्यमंत्र्यांवर नम्र विनंती आहे, आमच्या महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख रश्मी शुक्लाजी, त्यांना विनंती आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि यात जे दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.